बांगलादेशातील अराजकतेचा कांदा निर्यातीला फटका बसतोय। कांद्याचे शेकडो ट्रक भारत बांगलादेशच्या सीमेवर अडकून पडले। नाशिकवरून बांगलादेशला जाणारे 80 ट्रक सुद्धा अडकून पडलेले आहेत। तर सीमेवरच कांद्याचे ट्रक थांबल्याने व्यापाऱ्यांचं करोडोंचं नुकसान होत आहे आणि अडकलेला कांदा जवळच्या सीमेवर विक्री केला जाण्याची शक्यता आहे। मात्र यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे, कारण विदेशामध्ये निर्यात करण्याच्या दृष्टीने चांगला भाव देऊन आणि चांगल्या प्रतीचा हा कांदा विकत घेतलेला असेल तोच विदेशामध्ये पाठवला जात होता। मात्र आता या ठिकाणी ट्रक अडकून पडल्याने हा कांदा सीमा भागामध्ये वाटला जाण्याची शक्यता आहे, विकला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे कमी दर मिळू शकतो। नाशिकवरून रोज 70 ते 80 ट्रक हे कांद्याचे जात असतात बांगलादेशला। मात्र बांगलादेशमध्ये सध्या अराजकता माजलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर बांगलादेश पर्यंत हे ट्रक जात नाहीयेत आणि जो सीमा भाग आहे तो सुद्धा सील करण्यात आला आहे। त्यामुळे कांदा उत्पादक आणि जे व्यापारी आहेत कांद्याचे त्यांना फटका बसताना दिसून येतोय। त्यांना नुकसान सहन करावं लागणार असं पाहायला मिळत आहे, कारण या ठिकाणी शेकडो ट्रक अडकून पडलेले आहेत आणि त्यामध्ये लाखो टन कांदा त्या ठिकाणी पडलेला आहे। या कांद्याची नासधूस होण्याची शक्यता आहे, कांदा सडण्याची ही शक्यता आहे। त्यामुळे आता आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि सीमा भागामध्ये हा कांदा विकला जाण्याची शक्यता आहे। मात्र दर त्यामुळे घसरू शकतात। त्यामुळे शेतकरी, उत्पादक शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी या दोघांचंही नुकसान होण्याची शक्यता आहे। बांगलादेशामध्ये जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे त्याचा फटका आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। कांदा घेऊन जाणारे ट्रक सीमेवर थांबलेले आहेत, तेव्हा केंद्र सरकारनं हस्तक्षेप करून आता जे काही काळजीवाहू सरकार बांगलादेशमध्ये आहे त्यांच्याशी चर्चा करून हा भारतीय शेतकऱ्यांचा आणि विशेषतः नाशिकच्या शेतकऱ्यांचा जो कांदा बांगलादेशमध्ये जातो तो रस्त्यात थांबलेला आहे तो सुरळीत जावा यासाठी प्रयत्न करावा अशी मी शासनाला विनंती करतो। आजच मी पंतप्रधानांना त्या संदर्भातलं एक पत्रही लिहिलेलं आहे आणि शासनानं तातडीनं हस्तक्षेप करून हा कांद्याचा प्रश्न सोडवावा अशी आमची शेतकऱ्यांची इच्छा आहे। बांगलादेशामध्ये जे तर राजू शेट्टी यांची ही मागणी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे। केंद्र सरकारने याच्यामध्ये तोडगा काढावा असं राजू शेट्टी म्हणतात। एकतर आतापर्यंत कांद्यावर बंदी होती, कांदा निर्यातीवर, तो निर्यात करता येत नव्हता, दुसऱ्या देशांमध्ये पाठवता येत नव्हता, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं आणि आता बांगलादेश जो सगळ्यात मोठा कांद्याचा आयातदार आहे तिथे अराजकता माजली आणि त्याचा परिणाम म्हणजे आपल्या भारतातून जो कांदा तिथे विकला जातो तो मात्र सीमेवरच अडकून पडलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।